व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला आपण बघतो टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स. लास्ट लेक्चरला आपण स्केलर प्रोडक्ट बघितला होता, ज्याला की आपण डॉट प्रोडक्ट असं म्हणतो. आपली अजून थेरी सुरू आहे, काही न्यूमरिकल्स आपण डिस्कस केलेले होते. आज आपण त्याच्यामधला पुढचा पॉईंट बघूया, क्रॉस प्रोडक्ट. ओके, ज्याला की वेक्टर प्रोडक्ट असं म्हटलं जातं किंवा क्रॉस प्रोडक्ट. द नेम इज क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर किंवा वेक्टर प्रोडक्ट. काल नाव काय होतं? स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट होतं. क्रॉसच्या ऐवजी डॉट होतं ना काल. आज काय असेल? डॉटच्या ऐवजी क्रॉस असेल. पुन्हा मग त्याच्या काही प्रॉपर्टीज, काही कॅरेक्टरिस्टिक्स वाईज सगळं आपण याचं बघणार आहोत. ओके, सो काल बघा, काल कोसाइन फंक्शन होतं दोन वेक्टरच्या मध्ये. डॉट प्रोडक्टमध्ये कोसाइन फंक्शन होतं. आज त्याच्या रिव्हर्स असेल. रिव्हर्स इन द सेन्स आज साइन फंक्शन असेल दोन वेक्टर्समध्ये. ओके, सो इफ और पी बार क्यू बार असे दोन वेक्टर्स आहेत, तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट कसा लिहायचा? पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू कालच्या सारखंच पी क्यू साइन थीटा अँड द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ सपोज आर बार असं म्हणतो मी. आता हे काय तुम्हाला थोडंसं लगेच नाही कळणार, पण ठीक आहे, मी सिम्प्लिफाय करतो सगळं इन डिटेल. ही तर आपण डेफिनेशन लिहिली. ओके, सो पी बार क्रॉस क्यू बार किती असतं? तर पी क्यू साइन थिटा इन टू युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ दिस टू वेक्टर्स किंवा यांचा क्रॉस प्रोडक्ट. आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय आहे बघा, दोन वेक्टर घेतले आपण पी बार क्रॉस क्यू बार आणि त्यांचं हे आन्सर आहे. म्हणजे ह्या दोघांचा हा कोण आहे? रिझल्टंट वेक्टर आहे. म्हणजेच हे असं लिहा, देअरफॉर पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू आर बार. सो दिस पी क्यू साइन थिटा यू बार और यू कॅप युनिट वेक्टर हा सगळा वेक्टर आहे. आणि हा सगळा वेक्टर म्हणजेच कोण आहे? रिझल्टंट वेक्टर. कुणाचा? पीचा आणि क्यूचा. सो क्रॉस प्रोडक्ट असेल तर दोघांचा रिझल्टंट वेक्टर आर बार असेल आणि त्याची एवढी व्हॅल्यू असेल म्हणून ते युनिट वेक्टर लिहिलं बघा. म्हणजे हा वेक्टर आहे. ओके, त्यामुळे हे टोटल जे आन्सर आहे ते आन्सर काय असेल? वेक्टर असेल. सो काल डॉट प्रोडक्टमध्ये आपण बघितलं होतं की जे आपलं आन्सर येते ते व्हॅल्यू येते. व्हॅल्यू एक पर्टिक्युलर व्हॅल्यू येते ना, पी क्यू कॉस थिटा. पण याच्यामध्ये मात्र आन्सर जे येणार आहे ते व्हेक्टर आन्सर येतं. व्हेक्टर म्हणून मी इथं युनिट वेक्टर दाखवला. आणि तो युनिट वेक्टर कुणाच्या डायरेक्शनचे असेल? तर हा जो रिझल्टंट आहे ह्या दोघांचा म्हणजे कोण? आर बार, त्याच्या डायरेक्शनला असेल. ओके, मग आता हेच डायग्राम वाईज कसं सांगितलं जातं बघा. तर स्क्रू रूल म्हणून एक आहे. स्क्रू रूल हे मॅग्नेटिझम मध्ये जास्त उपयोगाला येतं बघा. स्क्रू रूल. स्क्रू रूल काय सांगतो बघा. समजा एक स्क्रू असतो ना. ओके, तर स्क्रू आपण काय करतो की भिंतीमध्ये खिळा जसा आपण मारतो स्क्रू भिंतीमध्ये आपण, तसा स्क्रू असतो ना, लाईक दिस. आपण असं केलं की तो आतमध्ये जातो आणि आपण असं केलं की तो बाहेर येतो. समजतंय बघा. मी असा स्क्रू फिरवतोय, तो कुठं जाईल? आत जाईल. आणि मी जर असा फिरवायला लागलो तर तो बाहेर येईल. समजला? म्हणजे असा फिरवला म्हणजे क्लॉकवाईज फिरवला की आत जातोय आणि अँटी क्लॉकवाईज फिरवला की तो बाहेर येतोय. सिंपल. मग लक्षात ठेवूया, असा उभा आपण स्क्रू सपोज मारूया. समजा जर असा स्क्रू मारायचा असेल आपल्याला आतमध्ये, तर आपल्याला असं वरून बघितलं तर क्लॉकवाईज फिरवायला लागेल. सो क्लॉकवाईज फिरवला तर कुठं जातोय? तो खाली जातोय. आणि समजा असा अँटी क्लॉकवाईज फिरवला तर वर येतोय. इमॅजिन होतंय का बघा. हे इमॅजिन करा. क्लॉकवाईज आत चालला, अँटी क्लॉकवाईज बाहेर आला, क्लॉकवाईज आत चालला, खाली चालला, अँटी क्लॉकवाईज वर आला. स्क्रू कळतोय? खेळ असतो ना, सिंपल स्क्रू असतो थ्रेड्स असलेला, तो जसा फिरतो त्या पद्धतीने इथे लक्षात ठेवायचा आहे. सो त्याला स्क्रू रूल म्हटलं जातं. आता स्क्रू रूल काय आहे बघा. समजा हा पी बार आहे यातला हा, आणि समजा हा क्यू बार आहे. ओके, दोघांच्या मध्ये अँगल आहे थीटा बघा, लाईक दिस. व्यवस्थित बघा, कॉन्सन्ट्रेशन देऊ.
ओके, हा ब्लू पेन आहे तो पी बार आहे आणि हा आहे तो क्यू बार आहे. हे मी असे धरले बघा, लक्षात येते. सो दिस इज माय पी बार अँड दिस इज क्यू बार. आणि ॲरो कुठून कुठं आहे तर पी बार कडून क्यू बार कडे आहे. म्हणजे जर वरून आपण बघितलं तर मला ते अँटी क्लॉकवाईज दिसते का क्लॉकवाईज दिसते? लाईक दिस, अँटी क्लॉकवाईज दिसते. मग आपल्याला माहिती आहे जर अँटी क्लॉकवाईज असेल तर स्क्रू कुठं जाणार आहे? वरती येणार आहे, बरोबर ना. आपण जर असा खालनं स्क्रू फिरवला तर वरतीच येईल ना, आणि असा क्लॉकवाईज फिरवला तर खाली जाईल. पण हे आता आपण पी बारकडनं क्यू बारकडे चाललेलं आहे. हीच डायग्राम आहे बघा, इथे कळते. सो पी बारकडनं क्यू बारकडे चला. सो अँटी क्लॉकवाईज असं जेव्हा असेल तर तेव्हा त्यांचा रिझल्टंट कोण आहे? आर बार आहे. तर तो कुठं असतो? तो इथं असतो बघा. म्हणजे ह्या प्लेनला हा रिझल्टंट कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. लुक ॲट दिस डायग्राम. हे प्लेन आहे ना, ह्याला रिझल्टंट कसा आहे? परपेंडिक्युलर. म्हणजे असं असेल तर वरती असेल, आणि समजा आता क्यू बारकडनं पी बारकडे चाललो तर आपण खाली असेल, असं लक्षात येते. त्यामुळे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज वरती याची डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. सो पी बारकडनं क्यू बारकडे मी ॲरो असं दाखवतो बघा. सो हे कुठलं झालं? दिस इज अँटी क्लॉकवाईज सेन्स ऑफ रोटेशन म्हणूया, अँटी क्लॉकवाईज सेन्स. ओके, असं असेल तेव्हा जो रिझल्टंट आहे तो इथं असणार आहे. याला म्हणायचं आर बार. बघा, अँटी क्लॉकवाईज दाखवले. आणि याच डायरेक्शनला कोण असणार आहे? तर हा असणार आहे, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर बार. समजते? आता ही जर डायग्राम मी रिव्हर्स काढली तर काय होईल सांगा, मला सांगा. हा क्यू बार इथं आहे आणि हा पी बार इकडं आहे. पण आता आपण क्यू कडनं पी कडे चाललेला आहे. सो वरून बघा क्लॉकवाईज. सो स्क्रू कुठं खाली जाणार आहे ना. असा आपण जेव्हा स्क्रू मारतो एखाद्या हॉरिझॉन्टल सरफेसमध्ये तेव्हा तो खाली जातो ना क्लॉकवाईज फिरवल्यानंतर. सो वरून बघा क्यू कडनं पी कडं क्लॉकवाईज बघितलं तर रिझल्टंट कुठं असेल? खाली असेल. सो दिस इज रिझल्टंट. आणि डायरेक्शन कशी असेल? दिस इज क्लॉकवाईज सेन्स. कळतंय का बघा व्यवस्थित? ओके, मग ही डायग्राम आणि याची ही डेफिनेशन आहे. म्हणजे ही डायग्रामची डेफिनेशन कशी असणार? क्यू बार कडनं पी बार कडे चाललेलं आहे. सो क्यू पी साइन थिटा, ह्याला आपण एस बार म्हणूया, उगाच कन्फ्युजन नको. खाली म्हणून एस बार, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. सो यू एस कॅप. सो देअरफॉर क्यू बार क्रॉस पी बार इज इक्वल टू एस बार. चालेल का? आणि हा एस बार आणि हा आर बार जर बघितला तर कसे आहेत? एकमेकांना अपोजिट आहेत. त्यामुळं आपण इथं असं नाही लिहू शकत पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार लिहून चालेल का? चालणार नाही. जर पी बार क्रॉस क्यू बार असेल तर रिझल्टंट वर आहे आणि क्यू बार क्रॉस पी बार असेल तर रिझल्टंट खाली आहे. त्यामुळे असं लिहून चालणार नाही. सो कॉम्युटेटिव्ह लॉ जो असतो तो लॉ याच्यामध्ये ओबे होत नाही. लक्षात आलं? कारण पी बार क्रॉस क्यू बारचा रिझल्टंट वर आहे आणि क्यू बार क्रॉस पी बारचा रिझल्टंट खाली आहे. मग वर आणि खाली म्हणल्यावर डायरेक्शन कसे झाले? अपोजिट. हा, मॅग्नेट्यूड व्हॅल्यू सेम आहे. कुणाची? पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार लिहू शकतो मॅग्नेट्यूड वाईज, पण असं आपण लिहू शकत नाही. हे आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये पण लिहिणार आहे. अजून आपण बेसिक डेफिनेशन्स बघतोय. सो बघा, दोन डेफिनेशन्स लिहिल्या आपण. ही एक पहिली डेफिनेशन आणि ही दुसरी डेफिनेशन. सो डिपेंड आहे तो कसा करतोय. सो स्क्रू रूल वरती क्रॉस प्रोडक्ट सांगितला जातो. आता दोघांचा क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू वेक्टर आलेला आहे. आन्सर क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू वेक्टर आलेला आहे. पण जर मॅग्निट्यूड घेतलं तर फक्त हा वेक्टर नाही लिहायचा. मग मॅग्निट्यूड व्हॅल्यू काय येणार? देअरफॉर पी बार क्रॉस क्यू बारची मॅग्निट्यूड व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार? फक्त पी क्यू साइन थिटा. सो हे आन्सर काय असेल सांगा? दिस आन्सर इज नथिंग बट व्हॅल्यू. का तर इथे काय म्हटलं आपण? मॅग्निट्यूड म्हटलेलं आहे ना. सो मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार और आर बार इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा. सो दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू ना. लक्षात येते? याच्यासाठी लिहायचं झालं तर देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार क्रॉस पी बार इज इक्वल टू क्यू पी साइन थिटा और एस बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड
म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ एस बार और क्यू बार क्रॉस पी बार इज इक्वल टू क्यू पी साइन थिटा. काय ही व्हॅल्यूज आली ना, दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू. सो आपण वेक्टर प्रोडक्ट घेतो तेव्हा येणारा आन्सर हे वेक्टर येतं, पण त्याचं जेव्हा मॅग्निट्यूड घेतो तेव्हा येणारा आन्सर ही व्हॅल्यू असते. लक्षात ठेवा, कालच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक कळतोय बघा. सो दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ द क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट. अजूनही सोपा आहे. ही डेफिनेशन समजते का बघा, ही व्यवस्थित लिहून घ्या. आता ह्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, म्हणजे अजून थोडीशी आयडिया येईल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्रॉस प्रोडक्ट किंवा त्याला आपण काय म्हणतोय वेक्टर प्रोडक्ट. बघा आता पहिली तर कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली, डेफिनेशन झाली, पण कॉम्युटेटिव्ह लॉ जो आहे तो ओबे होत नाही. ओके, चलो. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट असं हेडिंग लिहितो मी. कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य क्रॉस प्रोडक्ट. सिंपल. फर्स्ट, इट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ, म्हणजेच दॅट इज पी बार क्रॉस क्यू बार म्हणजे क्यू बार क्रॉस पी बार असतं असं नाही. ओके, बट आपण मॅग्निट्यूड वाईज दोघं सेम आहेत असं म्हणू शकतो. लक्षात आलं, मॅग्निट्यूड मध्ये फक्त दोघं कसे आहेत एकत्र आहेत, पण जर वेक्टरच्या फॉर्म मध्ये सांगितलं तर हे दोघं एकत्र नाहीत. कारण हे कसं असतं बघा, सिन्स पी बार क्रॉस क्यू बार म्हणजेच मायनस ऑफ क्यू बार क्रॉस पी बार असं असतं ऍक्च्युली. बघा, याचा रिझल्टंट मगाशी कोण होता, आर बार होता, याचा रिझल्टंट कोण होता, एस बार होता, पण दोघांची डायरेक्शन कशी होती, एकमेकांना अपोजिट होती ना. म्हणजे अगदीच जर सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर निगेटिव्ह साइन मध्ये असं आपण लक्षात ठेवू शकतो, पण असं इक्वल करायचं नाही. सो वी कॅन से दॅट द क्रॉस प्रोडक्ट डज नॉट ओबे द कॉम्युटेटिव्ह लॉ. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. आता हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तो ओबे करतोय. ओके, इट फॉलोज और इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, जर ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार असेल तर हे असं होऊ शकतं, ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. सो दिस कॅन बी पॉसिबल. ही एक प्रॉपर्टी आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह याच्यामध्ये फॉलो होतं किंवा हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी कॅन बी ओबेज, हा ओबे करतो. समजलं, दोन्ही प्रॉपर्टी व्यवस्थित लिहून घ्या. चला, तिसरी प्रॉपर्टी बघूया. कालच्या सारखंच जायचं आहे आपल्याला, तिसरी कॅरेक्टरिस्टिक म्हणतो प्रॉपर्टीपेक्षा. वैशिष्ट्य काय आहे बघायचं. आता आपण याच्या आधी डेफिनेशन काय लिहिली बघा, पी बार क्रॉस क्यू बार. थर्ड प्रॉपर्टी काय आहे बघा, स्पेशल केसेस बघूया आता केसेस काय आहेत, पण त्याआधी डेफिनेशन लिहा. काय लिहिली डेफिनेशन, पी क्यू साइन थिटा युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस टू. हेच मॅग्निट्यूडसाठी कसं लिहितो आपण, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा, फक्त हेच मॅग्निट्यूड व्हॅल्यू फक्त. सो हे लक्षात ठेवा, दिस इज नथिंग बट द मॅग्निट्यूड व्हॅल्यू. बरोबर ना. सो आता केसेस आपण काल बघत होतो बघा. पहिली केस, जर इफ थिटा इज इक्वल टू 0 दॅट इज अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार. जे पी बार आणि क्यू बार म्हटलं होतं मगाशी, त्यांच्यामधला अँगल जर आता 0 असेल तर काय होईल, म्हणजे समजा एक्स डायरेक्शनलाच दोन्ही वेक्टर आहेत, वाय डायरेक्शनलाच दोन्ही वेक्टर आहेत. आपण डॉट प्रोडक्टमध्ये जर अँगल 0 असेल तर ॲक्टिव्ह होता ना डॉट प्रोडक्ट,
पी क्यू कॉस थिटा. सो पी क्यू आन्सर आलं होतं बघा कालच्यामध्ये, पण इथं मात्र साईन थिटा आहे. सो साईन थिटा मग काय येणार सांगा. देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साईन 0, बट इट इज 0. म्हणजे जर दोन सेम वेक्टर असतील तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 येतो. मग हेच आपण 10 युनिट वेक्टरसाठी कसं लिहायचं. मग जर आय कॅप असेल क्रॉस आय कॅप असेल तर आन्सर किती येणार आहे 0 असेल. किंवा जे कॅप क्रॉस जे कॅप असेल तर आन्सर किती 0. किंवा के कॅप क्रॉस के कॅप आन्सर असेल तर किती असणार आहे 0 असणार आहे. बघा एक उदाहरण लिहून दाखवतो मी. आय बार क्रॉस आय बार इज इक्वल टू आय साइन ऑफ थिटा. पण थिटा किती 0, दोन सेम वेक्टर म्हणजे अँगल 0 ना. सो साइन 0 0 म्हणून आन्सर टोटल काय येणार 0. सो आय कॅप क्रॉस आय कॅप नेहमी आन्सर किती असतं 0 असतं. सो हे लक्षात ठेवा. हे काल डॉट प्रोडक्टसाठी आठवा. आय डॉट आय किती होतं 1 होतं. जे डॉट जे किती होतं 1 होतं. के डॉट के किती होतं 1 होतं. आय डॉट जे किती होतं 0 होतं. जे डॉट के किंवा के डॉट आय किती होतं 0 होतं ना. इतर रिव्हर्स झालं बघा. सो आय असेल तर आन्सर 0 करायचं क्रॉसमध्ये. लक्षात आलं. ही झाली पहिली केस, व्हेरी इम्पॉर्टंट केस. आता दुसरी पण केस इम्पॉर्टंट 90 डिग्रीची घेऊया. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. आता ॲक्टिव्ह राहील बघा, कारण साइन 90 ॲक्टिव्ह असतं ना, 1 असतं. असं असेल तर बघा, देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन 90. साइन 90 किती. सो आन्सर पी क्यू. चालेल का. सो जेव्हा अँगल 90 डिग्री असेल तेव्हा त्याचा आन्सर किती असेल. त्या दोन वेक्टरचे जे कंपोनंट्स आहेत त्यांचं सरळ मल्टिप्लिकेशन करायचं. हे जर आपण आय बार क्रॉस जे बार बघूया तर आय बार क्रॉस जे बार काय असणार बघा. आय जे साइन थिटा, पण साइन 90 आहे ना. सो आय जे म्हणजेच 1 ना. सॉरी. सो आय बार क्रॉस जे बार. आता काय झालं बघा, आय आणि जे दोघांचा गुणाकार आहे. ओके. बट दोघांचा गुणाकार म्हणजे काय, आपल्याला युनिट वेक्टर ह्या दोघांच्या क्रॉस प्रोडक्टच्या रिझल्टंटच्या डायरेक्शनमध्ये युनिट वेक्टर घ्यावा लागेल. सो तो तिसरा असेल. हे कळतंय का बघा. सो हे बघा, आय जे के म्हणूया आपण. आय जे के तिघे एकमेकांना परपेंडिक्युलर युनिट वेक्टर्स आहेत ना. मग आपण आय आणि जेचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर कोण मिळेल आपल्याला, के मिळेल ना. ओके. सो आय जे असेल तर आन्सर काय मिळणार, के मिळेल. जे के असेल तर आन्सर काय मिळेल, आय मिळेल. ओके. आणि के इंटू आय असेल तर आन्सर काय मिळेल, जे मिळेल. कळतंय का बघा ही स्टेप. सो हे तिघजण आणि हे तिघजण फार महत्वाचे आहेत बघा. सेम वेक्टरचा युनिट वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असेल तर 0 करायचं. पण आय जे असेल तर के, जे के असेल तर आय, के आय असेल तर जे. आता ह्याच्यामध्ये अजून आपण रिव्हर्स करू शकतो बघा. आता हे आय जे असेल तर के म्हणलंय, जे आय असेल तर काय होईल, मायनस के होईल ना. लक्षात येते. किंवा के जे झालं तर काय होईल, मायनस आय होईल. किंवा आय के झालं तर काय होईल, मायनस जे होईल. लक्षात येते. ते मी पुढे तुम्हाला समराइज वाटल्यास करून देईनच. सो ह्या झाल्या 2 केसेस. बघा अजून एक तिसरी केस बघायची आपण. सो थर्ड केस मी इथंच लिहितो वाटल्यास. इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. आता 0 झाला, 90 झाला, तर 180 घेऊया ना. सो 180 असेल तरी सुद्धा काय असतं, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन 180. साइन 180 0च असतं ना. सो आन्सर काय येणार 0 ना. सो ही तिसरी केस पहिल्या केस सारखी येणार आहे. ओके. सो तिसऱ्या केसला तुम्ही असं लिहू शकता. तिसऱ्या केसमध्ये काय आहे, जे के लिहायची गरज नाही, कारण तिथे 180 अँगल आहे ना. फक्त एवढं आहे की दोघांचा क्रॉस प्रोडक्ट हा काय असतो, 0 असतो. तिसरी केस. पहिल्या 2 केस फार इम्पॉर्टंट. 0 डिग्री असेल आणि 90 डिग्री असेल तर नक्की काय होणार हे त्याच्यामधलं फार इम्पॉर्टंट. कळतंय का बघा सगळ्यांना. चला रब करू का मी हे. पुढची एक अजून इम्पॉर्टंट आहे कालच्यासारखी, ती प्रॉपर्टी आपण बघायची. चला
ह्या झाल्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स. आता चौथी बघूया. काल आपण 2 व्हेक्टर्स कन्सिडर केले होते आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट घेतला होता बघ. फार मोठं लिहिलं होतं आपण सगळं. तसंच आज काय करायचं, क्रॉस प्रोडक्ट लिहायचा, क्रॉस प्रोडक्ट. ओके. सो पहिल्यांदा काय करूया, 2 व्हेक्टर्स कन्सिडर करूया. ओके. पण 2 व्हेक्टर्स कन्सिडर करण्याच्या आधी मी तुम्हाला एक समराईज म्हटलं होतं, ते समराईज तुम्हाला इथं लिहून दाखवतो आधी वाटल्यास. इथे लिहून घ्या सगळ्यांनी. आय बार क्रॉस आय बार, जे बार क्रॉस जे बार किंवा के बार क्रॉस के बार असेल तर काय करायचं, 0 करायचं. बघा, सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय केला मी, 0 केला. का 0 केला सांगा, कारण अँगल काय असतो सेम वेक्टरमध्ये, 0 असतो ना. आणि 0 जर असेल तर साइन फंक्शन ऍक्टिव्ह नसतं, त्यामुळे सगळंच आन्सर काय होणार आहे, 0 होणार आहे. सो हे झालं फर्स्ट. पुढचं मी लिहिलं होतं, आय जे असेल तर के, ओके, जे के असेल तर आय, आणि के आय असेल तर जे. हे व्यवस्थित कुठतर लिहून घ्या, हे क्रॉस प्रोडक्ट मधलं फार महत्वाचं आहे. बघा, दुसरी ट्रिक म्हणूया आपण याला. काय केलं आपण, आय जे असेल तर के, जे के असेल तर आय, आणि के आय असेल तर जे. लक्षात येते का बघा, आय जे के. ओके, समजलं. सो हे आपण काय करतोय, सिक्वेन्स जातोय, आय जे के, आय जे के. आय कडनं जे कडे गेलं की के आन्सर मिळेल, जे कडून के कडे मिळेल गेलं की आय मिळेल, आणि के कडून आय कडे गेले की जे मिळेल. आता मी याचा रिव्हर्स लिहितो बघा. जर आय बार क्रॉस के बार मी जर लिहिलं, रिव्हर्स केलं बघा, तर मला मायनस जे बार मिळेल. चालेल का बघा. जे इंटू आय केलं तर काय मिळेल मला सांगा, हे रिव्हर्स करा. इथलंच लिहितो मी, जे इंटू आय केलं तर मायनस के मिळेल मला. आणि तिसरं काय असणार आहे, के इंटू जे करा. सो के इंटू जे केलं तर मला मायनस आय मिळेल. सो हा झाला तिसरा टाईप किंवा तिसरी ट्रिक म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे आपलं. हे मी सांगितलं होतं मगाशी तुम्हाला, हे इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा ह्याचा अर्थ समजला नसेल तर बघा, 2 सेम युनिट वेक्टर्स आहेत, इकडंच आणि इकडंच, आय आय. मग अँगल किती झाला, 0 झाला. मग साइन 0 0 असतं म्हणून सगळंच आन्सर 0 होणार आहे. सेम जे जे आहेत किंवा सेम के के आहेत, आन्सर काय होणार, 0 होणार. पण जर आय जे असेल, आय कडनं जे कडे गेलो तर के मिळणार ना आन्सर, के मिळालं. आय कडनं जे कडे, जे कडनं के कडे या. जे बघा, याला मी आय म्हणतो. ओके, दिस इज जे अँड दिस इज के. ओके, लुक ॲट दिस. सो आय जे के. सो आय कडनं जे कडे जावा, कोण मिळेल, के मिळेल. जे कडनं के कडे जावा, कोण मिळेल, आय मिळेल. के कडनं आय कडे जावा, कोण मिळेल, जे मिळेल. सिंपल, आपल्या स्क्रू रूल प्रमाणे जायचं आहे. पण जर रिव्हर्स गेला तुम्ही, आय कडनं कुठं जाणं अपेक्षित आहे, आय कडनं जे कडे जाणं अपेक्षित आहे. पण जर तुम्ही जे कडनं आय कडे गेला तर रिव्हर्स गेला ना. बघा, ह्याच्या रिव्हर्स करायचं आहे फक्त. बघा, हे याला हे रिव्हर्स आहे बघा. ओके, याला हे रिव्हर्स आहे आणि याला हे रिव्हर्स आहे. लक्षात येत आहे का बघा. तुम्ही हे जस्ट याच्या खाली हे लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. बघा, आय जेच्या खाली हे लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही समजून घेण्यासाठी. हे त्यामुळे हे 2 तर महत्वाचे पाठ पाहिजेत. हे लक्षात आलं की आय जे असेल तर के, तर जे आय असेल तर मायनस के. कळलं. जे के असेल तर आय, पण के जे असेल तर मायनस आय. के आय असेल तर जे, पण आय के असेल तर मायनस जे. रिव्हर्स करायचं फक्त त्याला. हे काय इम्पॉर्टंट आहे बघा, कारण हे आताच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला जास्त गरजेचं आहे म्हणून. आय होप की हे समजलं असेल व्यवस्थित तुम्हाला. डेफिनेटली बघा,
प्रॅक्टिकली हे तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे. ओके, कारण याच्यावरती आपण आता दुसरी प्रॉपर्टी बघायची पुढची. चला, आता कळलं की आपल्याला सेम वेक्टरमध्ये तर 0 येणार आहे आन्सर. म्हणजे काल आपण सेम वेक्टरमध्ये कसं आन्सर बघितलं होतं. सो किती प्रॉपर्टी झाल्या मला वाटतंय? 3 प्रॉपर्टी झाल्या. चौथी प्रॉपर्टी एक फक्त लिहून घ्या. जर पी बार आणि क्यू बार सेम असतील तर पी बार क्रॉस क्यू बार किती येणार सांगा? पी क्यू साइन थिटा, म्हणजे 0 येणार आन्सर. बरोबर ना? लक्षात येते? सो ही एक चौथी प्रॉपर्टी एक लिहून ठेवा. ही सेम याच्यासारखीच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी 5 नंबरची आपण बघूया. प्रॉपर्टी काय? तर 2 वेक्टर घेऊया कालच्यासारखे. काल कसे पी बार आणि क्यू बार बघितले होते, सेम तसे 2 वेक्टर घेऊया. चला, आता लक्ष द्या सगळ्यांनी इकडं. सो पी बार घेतला मी, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. दिस इज माय झेड. ओके. क्यू बार घेऊया, क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप क्यू झेड के कॅप. चालेल का? जस्ट कन्सिडर केले आपण 2 वेक्टर, 3 डायमेन्शन्स आपण घेतो. आय जे के म्हणजे काय? एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड डायरेक्शन. ओके. आता मी काय करतो बघा, ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतो. सो देअरफॉर पी बार क्रॉस क्यू बार, दोघांचा वाटल्यास मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, काल बघितलं होतं तसं मल्टिप्लिकेशन करायचं. सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय असतं आन्सर? पी क्यू साइन थिटा इंटू युनिट वेक्टर असतं. म्हणजे येणारा आन्सर हे युनिट वेक्टर येते. मग हे 2 वेक्टर समजा असे आहेत, तर आन्सर किती येते बघूया. सो पहिल्यांदा पी बार लिहूया, पी एक्स आय कॅप पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप क्रॉस क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. चालेल का? बघा, कळतंय का? बघा, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता मात्र मल्टिप्लिकेशन आपल्याला कालच्यासारखं ह्यानं ह्याला येणं ह्याला येणं ह्याला सगळं करायचं कालच्यासारखं. चला, सो मी पहिल्यांदा या टर्मनं सगळीकडे मल्टिप्लाय करतो. सो पी एक्स क्यू एक्स आय कॅप क्रॉस आय कॅप प्लस पी एक्स क्यू वाय आय कॅप क्रॉस जे कॅप प्लस पी एक्स क्यू झेड आय कॅप क्रॉस के कॅप. चला, येणं सगळीकडे झालं. आता येणं प्लस पी वाय येणं ह्याला क्यू एक्स जे कॅप क्रॉस आय कॅप प्लस पी वाय क्यू वाय जे कॅप क्रॉस जे कॅप प्लस पी वाय क्यू झेड जे कॅप क्रॉस के कॅप. बघा, समजून घ्या व्यवस्थित. प्लस आता येणं सगळीकडं पी झेड क्यू एक्स के कॅप क्रॉस आय कॅप प्लस पी झेड क्यू वाय के कॅप क्रॉस जे कॅप प्लस पी झेड क्यू झेड के कॅप क्रॉस के कॅप. आलं का? बघा बरोबर. बघा, पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू एक्स क्यू एक्स आय जे के आय 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 सिमेट्रिक वाटतंय. पी एक्स पी वाय पी झेड क्यू वाय क्यू वाय क्यू वाय आय जे के जे जे जे. ओके. पी एक्स पी वाय पी झेड क्यू झेड क्यू झेड क्यू झेड आय जे के 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 सिमेट्रिक वाटतंय सगळीकडे. आता काय करायचं बघा, आता हे आन्सर चेक करायचं. आय बार क्रॉस आय बार 0, हे आन्सर चेक करायचं. जे बार क्रॉस जे बार 0, हे आन्सर चेक करायचं. के बार क्रॉस के बार 0. म्हणजे 1 2 आणि 3 टर्म तर काय झाल्या? 0 झाल्या. आता हे आन्सर चेक करा. आय जे के बार बघा, मी आता लिहितो. हे तर पहिली टर्म 0 झाली, प्लस ही झाली पी एक्स क्यू वाय. आय जे बद्दल काय लिहायचं? के कॅप लिहायचं. प्लस पी एक्स क्यू झेड
आय के बद्दल काय लिहायचं बघा, आय के बद्दल मायनस जे लिहायचं, जसं लिहिले तसंच लिहा, प्लस पी वाय क्यू एक्स, जे आय बद्दल काय लिहायचं, जे आय बद्दल मायनस के लिहायचं, प्लस ही टर्म 0 होणार आहे, प्लस ही टर्म बघा पी वाय क्यू झेड, जे के बद्दल काय लिहायचं, जे के बद्दल आय लिहायचं, म्हणून मी म्हणलो होतो ना आधी हे लक्षात ठेवा व्यवस्थित, प्लस पी झेड क्यू एक्स, के आय बद्दल बघूया काय, के आय बद्दल जे लिहायचं चालेल, प्लस पी झेड क्यू वाय, के जे बद्दल बघूया काय, के जे बद्दल मायनस आहे, आणि प्लस 0 टर्म. समजलं का बघा, ह्या दोन फार इम्पॉर्टंट टर्म आहे. आता काय पुढचं आपण रिअरेंज करू शकतो. चला मी इथं वरचं रफ करतो, हे ह्या दोन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्या ठेवतो, तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्या व्यवस्थित, वाटल्यास पॉज करा, वाटल्यास व्हिडिओ. आता काय करूया, आयच्या टर्म शोधूया, आईच्या टर्म. सो इथे काय आणि इथे काय बघा, जेच्या टर्म इथे काय आणि इथे काय, आणि केच्या टर्म इथे काय आणि इथे काय. सो पहिल्यांदा आयची टर्म लिहा, म्हणजे कोण कोण ह्या दोन टर्म बघा. सो कशी लिहायची मग, इक्वल टू पी वाय क्यू झेड ही मायनस पी झेड क्यू वाय आणि बाहेर आय, प्लस आता जेची लिहा, जेची ही आणि ही लिहायची, पण प्लसच्या आधी लिहा पी झेड क्यू एक्स ही आणि पी एक्स क्यू झेड, पी एक्स क्यू झेड जे, आणि प्लस के ची लिहा. आता के ची इथे काय आणि इथे काय, सो आधी प्लस लिहा पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स आणि हे चालेल का बघा. सो पी वाय पी झेड पी एक्स, क्यू झेड क्यू वाय चालेल, क्यू एक्स क्यू झेड क्यू एक्स बरोबर आहे, पी झेड पी एक्स पी वाय क्यू झेड क्यू एक्स बरोबर आहे. चला आता मी हे रप करतो खालच्या स्टेप्स, थोडंसं लेंदी आहे. शेवटी आन्सर काय येणार आहे बघा, इंटरेस्टिंग आन्सर येणार आहे शेवटी. चला आपलं आता हे लिहिलं आपण, ठीक आहे. सो आपला हा झाला वेक्टर बघा, क्रॉस प्रोडक्ट असेल तर, सो पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय कॅप बरोबर, प्लस पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड बरोबर, आणि पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स, ठीक आहे बरोबर. आता हेच कसं लिहायचं बघा, देअरफॉर पी बार क्रॉस क्यू बार, हे पी बार क्रॉस क्यू बार आहे ना, इज इक्वल टू आय जे के पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. म्हणजे हे म्हणजेच हे तुम्हाला डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहित असतात, हे माहिती आहे का बघा. सो दोन वेक्टर्स जर क्रॉस प्रोडक्ट घेतलं तर आन्सर किती आलं हे आवडेल. म्हणजे मगाशी जे लिहिले होतं आपण पी क्यू साइन थिटा युनिट वेक्टर, ते म्हणजे थोडक्यात हे आहे. सो हा रिझल्टंट झाला बघा, मग ह्याला डिटर्मिनंट म्हणतात. मग हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला की डेफिनेटली हे आन्सर येतं. मग डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा जातं ते बघूया. समजा तुमच्यासमोर हे असं आलंय, तर हे सॉल्व्ह कसं केलं जातं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. इक्वल टू करायचं, पहिल्यांदा हा आय कॅप घ्यायचा, इथं ब्रॅकेट टाकायचा आणि हे असं हाईड करायचं. एवढं आय घेतलाय म्हणून त्याचा रो आणि त्याचा कॉलम हाईड केला मी. मग राहिलं कोण बघा, हे राहिलं. मग याच्यात काय करायचं, याचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन. मग याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, पी वाय क्यू झेड मायनस याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, पी झेड क्यू वाय. चेक करा, हे झालं ना वरचं. ओके, नेक्स्ट मायनस जे करायचं पुढं. पहिल्यांदा आय घेतला, दिस वन मायनस दिस वन. आता मायनस जे, ह्याला मायनस साईन द्यायचं, नियम आहे डिटर्मिनंटचा मायनस साईन. आता हे हाईड करायचं,
मग आता काय हे न हे पी एक्स क्यू झेड मायनस क्यू एक्स पी झेड. बघा हे सेम आलं का बघा, इथं मायनस आहे ना इथं प्लस आहे ना, त्यामुळे हे रिव्हर्स झालं का बघा, इथं झालं. आणि आता राहिलं के, सो केला प्लस करायचं, सो प्लस के कॅप ब्रॅकेटमध्ये हे हाईड करा, हे पी एक्स क्यू वाय मायनस हे क्यू एक्स पी वाय. चेक करा, पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स आणि हा झाला के. आता चेक करूया, हे आन्सर आहे तो वेक्टर आहे का बघा. व्हॅल्यू 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 काहीतरी व्हॅल्यू येणार ना, सो व्हॅल्यू आय कॅप मायनस व्हॅल्यू जे कॅप प्लस व्हॅल्यू के कॅप, म्हणजे शेवटी येणारा आन्सर हे आपलं वेक्टर असेल. सो पी बार क्रॉस क्यू बारचा आन्सर आपल्याला काय मिळालं, वेक्टर, म्हणजेच कोण थोडक्यात रिझल्टंट वेक्टर. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. हे कळलं का बघा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा ते समजतंय. सो दिस इज द प्रॉपर्टी. अजून एक प्रॉपर्टी आहे लास्टची, ती बघूया आणि आपण संपतं हे स्केलर प्रोडक्टचं. हे समजलं का व्यवस्थित बघा, हे लिहून घ्या. सो लास्टची एक प्रॉपर्टी बघूया. Okay, so last property is number 6. लिहितो मी वाटल्यास. The magnitude of cross product, the magnitude of cross product of two vectors is numerically equal to, सोपे आहे, मी बुक प्रमाणे आधी लिहून घेतो, इक्वल टू एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम whose adjacent sides represents these two vectors. हे आधी स्टेटमेंट लिहून घ्या. The magnitude of cross product of two vectors is numerically equal to the area of parallelogram whose adjacent side represents the two vector. आता पॅरलोग्राम आपल्याला माहित आहे, समजा हा एक वेक्टर आहे पी बार आणि हा वेक्टर आहे क्यू बार. So we can have this parallelogram. This is suppose angle theta, so we can name A, B, C, D suppose, and here is E. Okay, so we can have this. So what is the area of parallelogram? Area of parallelogram is equal to, we can write base into height. So base means AB is equal to AB into height means D into E. ओके, हे असं आपण लिहू शकतो. आता AB म्हणजे वेक्टर आहे पी बार, म्हणजे पी झाला ना. आता बघा साइन थिटा जर मी इथं वापरला तर अपोजिट अपॉन हायपोटेनियस AD. सो आपण D ला काय लिहू शकतो तर Q साइन थिटा लिहू शकतो. मग ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर काय मिळाल बघा, AB म्हणजे काय P आहे, सो PQ साइन थिटा. सो दिस इज नथिंग बट द एरिया. मग आला का बघा, एरिया म्हणजेच काय आला P बार क्रॉस Q बार. सो दिस इज द वन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज P बार क्रॉस Q बार. सो मॅग्नेट्यूड व्हॅल्यू PQ साइन थिटा म्हणजे मॅग्नेट्यूड व्हॅल्यू आहे ना. Very simple. So this is the last characteristics of the scalar product. Just write down.
ओके, सो दिस इज अबाउट द क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स बघितलं आपण. ओके, आता याचे न्यूमेरिकल्स वगैरे आपण सगळं करूया डिस्कस नंतर. इथं स्केलर वेक्टरचा पार्ट संपतोय सगळा. ओके, आता एक पुढचा एक मॅथमॅटिकल थोडासा पार्ट आहे या टॉपिकमध्ये, मॅथमॅटिकल मेथड्स. सो इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस, दिस इज मॅथमॅटिकल पार्ट. त्यातला पहिला पॉइंट बघूया आपण, डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस ज्याला की डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह. सो लिमिट्स अँड डेरिव्हेटिव्ह म्हणून असा एक टॉपिक असतो मॅथमॅटिक्समध्ये. आता हे मॅथ्समध्ये इन डिटेल येईल, पण जे बायोलॉजीचे स्टुडंट्स आहेत त्यांना थोडंसं हे काही फॉर्म्युलेज इथं आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. सो डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय, एक ग्राफ काढूया, सिंपल ग्राफवरनं तुम्हाला इन डिटेल लक्षात येईल. सो समजा हा एक्स ॲक्सिस आहे, एक फंक्शन आहे, व्हॅरिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काउंट करायचे आहेत. सो याला म्हणूया आपण एफ ऑफ एक्स. ओके, दिस इज वाय इज इक्वल टू, वी कॅन राईट द एफ ऑफ एक्स. जेवढं काही एक्सचे व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या कुठं कॅल्क्युलेट केल्या जातील, वायला कॅल्क्युलेट केल्या जातील. सो लेट अस कन्सिडर दिस इज सपोज x0, the point A is here and suppose point B is here. So x0 मध्ये थोडीशी व्हॅल्यू वाढली आणि पॉइंट B मिळाला. सो x0 प्लस डेल्टा एक्स म्हणतो मी, चालेल. ओके, सो त्या वेळेला y ॲक्सिस वरती व्हॅल्यू काय असेल तर फंक्शन ऑफ x0 असेल, आणि इथं काय असेल तर फंक्शन ऑफ x0 प्लस डेल्टा एक्स असेल. ओके, सो वी हॅव दिस ए बी दॅट इज स्लोप. मग आपण म्हटल्यास असा कर्वही त्याला ड्रॉ करू शकतो. याला आपण डेल्टा एक्स म्हणूया, स्मॉल इन्क्रिमेंट आहे ना, आणि याला आपण डेल्टा वाय म्हणूया. ओके, अँड सपोज दिस इज अँगल थीटा. सो स्लोप ऑफ लाईन ए बी आपण काढू शकतो. स्लोप ऑफ लाईन ए बी, स्लोप ऑफ लाईन काय मिळणार, टॅन थीटा म्हणतो मी. सो टॅन थीटा इज इक्वल टू काय, अपोजिट डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. बघा हेच मग असली तर चालेल का, डी वाय अपॉन डी एक्स, म्हणजे वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स व्हॅरिएबल आहे ना, म्हणजे वायचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे आपल्याला काय मिळाला, त्या लाईनचा स्लोप मिळाला. ओके, आता याच्यामध्ये अजून आपण काय करू शकतो, हा डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय कमी कमी करायचा. मला सांगा, डेल्टा एक्स जसं आपण कमी करूया किंवा डेल्टा वाय जसं आपण कमी करूया तसं काय होईल, तर ही ए बी लाईन आहे ती पण लाईन काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे काय होणार, जर डेल्टा एक्स आपण जर 0 करायचा प्रयत्न केला, ह्याला लिमिट म्हणतात बघा, लिमिट. डेल्टा एक्स आपण कमी कमी करूया, म्हणजे कमी करूया म्हणजे काय, 0 करायचा प्रयत्न करूया, तेव्हा हा जो ग्राफ आहे तो कसा मिळेल बघा, एक्स एक पर्टिक्युलर पॉइंट मिळेल आपल्याला. म्हणजे ए बी लाईन जी होती ती एका पॉइंटमध्ये कन्वर्ट झाली आणि आपल्याला एक व्हॅल्यू जी आहे तीच मिळाली, म्हणजे कुठली, x0. ओके, सो वी कॅन से दॅट दिस इज द लिमिट, दिस इज व्हॉट, फंक्शन ऑफ x, दिस इज y. ओके, और वी कॅन से दॅट दिस इज द फंक्शन ऑफ x0. ओके, म्हणजे y ॲक्सिस वरती जे आपल्याला मिळेल, सो फंक्शन ऑफ, सो एकच पॉईंट मिळाला, त्याला आपण पॉईंट P म्हणूया सपोज. म्हणजे दोन्ही ग्राफ सेम आहेत, फक्त काय केलं की लिमिट घेतलं कुठं, विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे 0 कडे गेलो ना आपण, डेल्टा एक्स कमी कमी करत 0 घेतलं, त्याला म्हणलं जातं लिमिट. लिमिट ऑफ डेल्टा एक्स टेंड्स टू 0 dy अपॉन dx. सो दिस इज नथिंग बट द स्लोप. हा जो स्लोप आहे तो लिमिटच्या फॉर्ममध्ये असाही लिहिला जातो, याला म्हणलं जातं डिफरन्शियल कॅल्क्युलस. म्हणजे एक उदाहरण आहे बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. मग हेच लिमिटच्या फॉर्ममध्ये कसं लिहितो आपण, व्हेलॉसिटी इज इक्वल टू लिमिट ऑफ dt टेंड्स टू 0 dx अपॉन dt. जे व्हॅरिएबल आहे ते आपण काय अगदी कमीत कमी कमी करू शकतो, म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतो, 0 पर्यंत जाऊ शकतो. हेच ॲक्सेलरेशन कसं लिहिलं जातं, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू लिमिट dt टेंड्स टू 0 dv अपॉन dt लिहिलं जातं बघा. ही उदाहरण आहेत त्याची, व्हेलॉसिटी असेल किंवा ॲक्सेलरेशन असेल. सो दिस इज आवर फर्स्ट पॉईंट, दॅट इज डिफरन्शियल कॅल्क्युलस.
लक्षात आलं? समजा पॉईंट सुरुवातीला घेतला हा, त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट डेल्टा एक्सची केली, सो पॉईंट मिळाला हा, त्याचा स्लोप काढला आपण, तो झाला dy/dx आणि तोच स्लोप आपण लिमिटच्या फॉर्ममध्ये पण असा लिहू शकतो. सो ह्याला म्हटलं जातं डिफरन्शियल कॅल्क्युलस. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर डेरिव्हेटिव्हचे जे काही फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावे लागतील. सेम जसं डिफरन्शियल आहे तसंच इंटिग्रेशन आहे. ओके, सो इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचा पार्ट याच्यामध्ये येतोय. सो आत्तापुरतं ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवा. आता आपण याच्यामधले डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युलेज बघूया आणि मग इंटिग्रेशनचा पार्ट बघूया. सेम इंटिग्रेशन एवढंच, जास्त पण अवघडच जायचं नाही. जेवढं गरजेचं आहे फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्स तेवढं आपण बघायचं. ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, सो बघा आजचं लेक्चर समजलं का? आजच्या लेक्चरला आपला पूर्णपणे क्रॉस प्रोडक्टवरती कॉन्सन्ट्रेशन झालं आणि हे डेरिव्हेटिव्हचा छोटासा पार्ट बघितला आपण, लिमिट डेरिव्हेटिव्हचा. आता राहिलंय काय फक्त या टॉपिकमध्ये तर डेरिव्हेटिव्हचे एक 6 ते 7 फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतील. सेम इंटिग्रेशनचं असं थेरी बघायची आणि इंटिग्रेशनचे एक 6-7 फॉर्म्युले आहेत ते पाठ करावे लागतील. एवढा पार्ट आपला अजून या टॉपिकमधला राहिलेला आहे. इट मीन्स पुढच्या लेक्चरला हा टॉपिक पूर्ण संपून जाईल. मग आपण जे काही टेक्स्टबुकमधले एक्झरसाइज आहेत ते घेऊया, ॲज वेल एज CETचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया अजून 1-2 लेक्चर्समध्ये, म्हणजे पुढचा आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. म्हणजे हा पूर्णपणे टॉपिक व्यवस्थित समजून जाईल. लक्षात आलं? सो बघा पुन्हा एकदा व्यवस्थित टॉपिक आजचा समजला का? स्केलर प्रोडक्ट फार इम्पॉर्टंट पॉईंट झालेला आहे, तो व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्या व्यवस्थित लिहून घ्या, कारण हे आपल्याला अजून न्यूमरिकल्स भरपूर डिस्कस करणार आहे आपण. सो न्यूमरिकलसाठी हे जास्त महत्त्वाचं असेल, त्यामुळे एक समराइज्ड टाईपमध्ये ही नोट्स काढायचा प्रयत्न करा. ओके, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. याच्यामधला एक पुढचा पॉईंट घेऊन आणि पुढच्या लेक्चरला हा टॉपिक संपूया आणि न्यूमरिकल्स डिस्कस करूया. म्हणजे अजून 2 लेक्चर्समध्ये आपल्याला न्यूमरिकल्स CETचे क्वेश्चन्स डिस्कस करायला मिळतील आणि हा टॉपिक पूर्णपणे संपेल. ओके, सो अभ्यास करत राहा. काही शंका असेल याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये तर तशा नोट डाऊन करा आणि मला तशा त्या विचारा, आपण त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन करूया. थँक्यू सो मच.